नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार केरळवरून दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात सुगंधित सुपारीची वाहतूक केली जात आहे। परंतु दुर्भाग्यपूर्ण बाब अशी की सुपारी कीड लागलेली असून ती लपवण्यासाठी त्यावर रासायनिक रंगांचे कोटिंग करण्यात आले आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे। नुकतेच नाशिक धुळे मार्गावर पकडण्यात आलेल्या गाड्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली। FDA देखील या प्रकरणात तत्पर झाली असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। परंतु त्यानंतर नुकतेच 6 मे रोजी अशा सुगंधित सुपारीच्या गाड्या पुणे हद्दीत पकडण्यात आल्या, परंतु पोलिसांनी सदर गाड्यांवर कारवाई करण्यास नकार दिला। तसेच FDA देखील या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करत आहे। त्यामुळे आता संशयाची पाल चुकचुकत आहे। लोकांचे देखील असे म्हणणे आहे की सदर खराब सुगंधित सुपारी बाजारात सर्रासपणे विक्रीसाठी ठेवण्यात आली तर यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल व त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागेल। सूत्रांचा असा देखील आरोप आहे की या सर्व गाड्यांचा ट्रान्सपोर्टर मकरंद, ज्याच्याकडे गाड्यांचे टेंडर आहे, तो प्रति महिना 1500 गाड्यांची वाहतूक करत असतो। तसेच प्रवीण जैन नामक व्यक्ती हा देखील त्यांना साथ देत असतो। असा देखील आरोप आहे की या गाड्यांवर कारवाई होऊ नये यासाठी मंत्रालय स्तरापासून FDA अधिकाऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे आणि म्हणूनच ते एवढ्या गंभीर विषयाकडे कानाडोळा करत आहेत। जर हा पूर्ण खराब माल बाजारात पोहोचला तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल। मुंबई 9 न्यूज अधिकाऱ्यांना हीच विनंती करत आहे की ताबडतोब हा माल जप्त करून नागरिकांचे आरोग्य वाचवावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे।